कल्याण डोंबिवली में सड़कें गड्ढों से जर्जर हो चुकी है और गणेशोत्सव की दहलीज पर ये हालात अधिक चिंताजनक हैं। गणेशोत्सव करीब है, लेकिन कल्याण डोंबिवली की गड्ढों वाली सड़कों ने लोगों की चिंता बढ़ा दी है। कांग्रेस महिला जिलाध्यक्ष कंचन कुलकर्णी ने प्रशासन को चेतावनी दी है कि इन खस्ताहाल सड़कों से बप्पा के स्वागत में अड़चन आ सकती है, इसलिए जल्द इस पर समाधान निकाला जाए। इसी के चलते उन्होंने केडीएमसी प्रशासन पर निशाना साधते हुए 500 मीटर लंबा रास्ता गड्ढों से मुक्त दिखाओ और 5000 रुपए ले जाओ, ऐसी अनोखी स्पर्धा की घोषणा की। अब देखना होगा कि इस पर प्रशासन आखिर क्या निर्णय लेगा। पूर्ण कल्याण डोंबिवली शहर हा खड्ड्यांचा साम्राज्य झाला आहे। सतत म्हणजे एक ना एक बळी या खड्ड्यात पडून प्रत्येक पावसाळ्यात जातोच। आता सध्या असं करण्यात आलं की न्यूजमुळे की रामबागेत राहणारा एक रोहन शिंगारे नावाचा मुलगा हा सुद्धा खड्ड्यात पडल्यामुळेच वारला। एकुलता एक आईवडिलांचा आधार तो आज या खड्ड्यांमुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तो आपल्या आईवडिलांपासून दुरावला आहे। आजच मी ते न्यूज बघितल्यानंतर एक महानगरपालिकेला पत्र दिलंय की त्यांनी जर 3 ते 4 दिवसात या पूर्ण शहराचे खड्डे भिजवण्याचं काम नाही केलं तर आम्ही तीव्र आंदोलन म्हणजे या प्रकारे आंदोलन करू की 500 मीटरचा रोड खड्डेमुक्त दाखवा आणि आमच्याकडनं 5000 रुपयाचं बक्षीस घेऊन जा। कल्याण डोंबिवलीत असं कुठलाच रोड नाहीये की जे 500 मीटर खड्डेमुक्त असेल। एवढे रस्त्याचं काम गडकरी साहेब मोठ्या प्रमाणात करतायत, पण कल्याण डोंबिवलीची अवस्था म्हणजे तीच जी पहिले होती, आजही तीच। आत्ताच आपल्याकडे सुरू होणारे गणपती सारखा मोठा सण, अशा गणपती सारख्या सणामध्ये जर एखाद्या रस्त्यावर खड्ड्यात पडून एखाद्या मूर्तीची विटंबना झाली तर तो प्रकार कुठल्या म्हणजे काय त्याची लोकांच्या भावना किती मोठ्या प्रमाणात दुखावल्या जातील आणि काय प्रकार ते घडेल। परत त्याला जबाबदार प्रशासन असेल, पण प्रशासन स्वतःवर काहीही घेण्यास तयार नाहीये।